हिरो स्प्लेंडरची चावी आहे. जस्ट मिरज संघ आपण मैदानाच्या बाहेरून जायचंय. मिरज संघ आपल्याला विनंती आहे. चला सातारा संघ आपला एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. सातारा संघ एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओके ठीक आहे. तीन षटकासाठी 15 मिनिटांचा अवधी असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये घेतला असेल जर वेळेवरती 3 षटक पूर्ण झाली नाही तर याची नोंद घ्यायची. 4 षटकांची मॅच असणार आहे. सलामीची सोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाली आहे. अर्थातच सुशील बुर्ले आणि त्याचबरोबर श्यामची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळते. दरम्यान सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. श्याम येडगे आणि त्याचबरोबर सुशील बुर्ले 2 विस्फोटक खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत सज्ज झालेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी सुशीलच्या खांद्यावरती दिली जाते. त्याचबरोबर आदरणीय सन्मान्य विश्वास महिन साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत मी आपल्याला विनंती करतो. सर आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. विश्वास महिन सर आपल्याला विनंती असणार आहे. चला त्याचबरोबर जे बाउंड्री लाईनच्या आतमधून प्रेक्षक वर्ग किंवा जे खेळाडू जातात आपण बाउंड्री लाईनच्या बाहेरून जायचं आपल्याला विनंती आहे. कोणत्याही खेळाडूला अडथळा निर्माण करायचा नाहीये. चला दरम्यान सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी सुशील आणि श्यामची जोडी मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतो. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सुशीलला आपण पाहतोय. सुशील वर्सेस सुशीलचे बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगणारा. पहिला चेंडू किती वाजता पडतोय हे देखील इथे पाहावं लागणार आहे. पहिला बॉल रिव्हर्स फटका अल्टी पलटी चेंडू सीमारेषेच्या बाहेर कलटी. धावा मिळतात त्या पूर्णपणे 6 षटकार. सैराट वडापाव झिंगाट मिरची षटकार. रिव्हर्सचा फटका स्विच हिटचा फटका. सुशील बुर्ले सांगली एक्सप्रेस प्राईड ऑफ सांगली त्याच्या बाटपरून षटकार येत असताना पाहायला मिळालाय. अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा वाईट +1 2 धावा फलकावरती आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावतंय. 8 या आकड्यावरती धावसंख्या 8 ऑन द बोर्ड. 8 धावा फलकावरती. षटक क्रमांक पहिलं सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आहे.
8 धावा धाव फलकावरती 8 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील फटका डाऊन दी ग्राउंड. धावा मिळतात त्या पूर्णपणे 6. आणखीन एक सैराट वडापाव झिंगाट मिरची 6. सुशील बुर्ले जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते आहे. निश्चितच आज आपल्या घरच्या संघाकडून खेळत असताना पाहायला मिळत आहेत सातत्याने खुल्या गटाचं क्रिकेट आणि त्याचबरोबर आता घरच्या संघाकडून खेळतात. 14 धावा धाव फलकावरती. ओहो यावेळेस देखील एक षटका बसला. इनसाइड आउटचा फटका. इथे देखील धावा मिळतात पूर्णपणे 6. एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक सैराट वडापाव झिंगाट मिरची 6. याचे झिंगाट मिरची थोडीशी तिखट पाहायला मिळते आहे कारण सुशीलच्या विरोधात 3 षटकार बॅक टू बॅकचे ठोकलेत. अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतो. एक्स्ट्रा धाव फलकावरती. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने 21 या आकड्यावरती धाव फलक 21 ऑन द बोर्ड. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लेफ्ट फुल टॉस फटका इथे फसला. विकेटची संधी आणि इथे झेल पकडलाय. 3 षटकारांचं प्रत्युत्तर दिलंय. आता माघारी परतावं लागतंय. सुशील बुर्ले बॅक टू द पवेलियन. हॅलो चेक. शिवराज आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे. 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी शिवराज यांना आपण पाहतो. निश्चितच 21 आकड्यावरती सुशील बुर्लेची विकेट आणि त्यानंतर आता एंट्री शिवराज यांची झाल्या. बॅटची कडा घेतल्या पाठीमागे चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव फलकावरती आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 22 आकड्यावरती. गाड्यावर अडकवलेला असते 22 आकड्यावरती धावसंख्या 22 ऑन दी बोर्ड. 22 धावा धाव फलकावरती. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. या पहिल्या षटकाचा मागणं राहिलं हे पहिलं षटक.
ऑन साइडला फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे धावा मिळतात त्या 4. सैराट वडापाव चिंगट मिरची ब्रँडेड स्ट्रोक चौकार. षटक क्रमांक पहिला 26 धावांचा राहिले. तब्बल 26 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी मयूर कुंभार साताऱ्याचा हार्दिक पांड्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. निश्चितच संघाच्या पहिल्या सामन्यामध्ये 1 धाव खर्च करत 2 विकेट मिळवून मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील खेळाडू राहिला होता. त्याला आपण पाहतोय सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. रिव्हर्सचा फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात कॅच ड्रॉप झाली आहे. झेल इथे सोडलाय. साबीर कडून चुकी झाली आणि त्याचबरोबर ऐक्षत रिप्ले मध्ये पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं तर रिव्हर्सचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर क्षेत्ररक्षक आले आणि साबीर कडून इथे चुकी झाली. झेल सोडला आणि 1 धाव देखील आले. धावसंख्या आता मात्र 27 या आकड्यावरती. पकडा झेल जिंका के मात्र आपण पाहिलं तर इथे एक झेल सोडलाय. जीवनदान शिवराजला मिळालं. आता मात्र स्ट्रायकिंग गेन वरती श्यामला आपण पाहतोय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न यावेळेस देखील आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येतात. रनआउटची संधी. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धाव फलक आता मात्र 28 या आकड्यावरती. अठ्ठावीस या आकड्यावरती धावसंख्या 28 ऑन दी बोर्ड. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती इथे समाधानी राहावं लागते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 29 या आकड्यावरती. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. बागफुटला गेले. फटका यावेळेस देखील फसला जातो. क्षेत्ररक्षक धावतायत मात्र इथे पाहिलं तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. 2 धावा धाव फलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता मात्र पाहिलं तर 31 या आकड्यावरती. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 सध्याच्या घडीला चालू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला आपण पाहतोय. निश्चितच 31 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केला. प्रोटेक्शन डीप मध्ये आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधानी राहावं लागतं. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता मात्र आपण पाहिलं तर 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि इथे देखील चांगली गोलंदाजी मयूर कुंभारची आपल्याला पाहायला मिळते. काय या खेळाडूची चर्चा सातत्याने पाहायला मिळते त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये मयूर कुंभार देतोय. रिव्हर्सचा फटका. स्विच हिटचा प्रयत्न. फटका तर चांगला केला मात्र इथे धावा फक्त आणि फक्त मिळतील.
दोन धावा इथे धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक आता 34 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 संपलाय. 34 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस. यस, त्याचबरोबर प्रेक्षकांची गर्दी देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. दर्दी प्रेक्षक या सांगली जिल्ह्याचे 32 तालुक्याचे दर्दी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकताय हे दर्दी प्रेक्षक त्यांची गर्दी आपल्या स्क्रीनवरती. चला, त्याचबरोबर आणखीन एक पारितोषिक आलं. अर्थातच जे मुख्य व्यासपीठ आहे समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला, त्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने जर षटकार मारला तर 201 रुपयांचं कॅश प्राइस नागेश कासार सर यांच्याकडून असणार आहे. गर्दी पहा, प्रेक्षकांचं प्रेम पाहायला मिळते. ओम साईज चषकावरचं हे प्रेक्षकांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळते. उपस्थिती पहा, अनेक प्रेक्षक या स्पर्धेमध्ये इथे जुळले गेले आहेत. पहिला बॉल वरती फटका इथे केला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या मस्तकावरतून दस्तक देण्याचा प्रयत्न आणि दस्तक दिलंय का? धावा किती मिळतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. चौकार की षटकार, षटकार की चौकार, चौकार की षटकार हे देखील पाहणं गरजेचं आहे. 6 धावा की 4 धावा? यस, निश्चितच षटकार आलाय. सैराट वडापाव झिंगाट मिरची षटकार इथे दस्ताना पाहायला मिळतोय. श्यामच्या बॅटमधून हा षटकार आलाय. आडवा बॅटने ऑन साइडला फटका यावेळेस देखील केलाय. नैसर्गिक अर्थ आधी आपण पाहिलं तर बॉल थांबला, सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 42 आकड्यावरती. 42 ऑन दी बोर्ड. 42 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 चालू आहे. 3ऱ्या षटकाचा के सध्याच्या घडीला चालू आहे. आतापर्यंत 42 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळतात. अवे फ्रॉम द बॉडी, आर्म एक्सटेन्शन, जबरदस्त फटका, पॅरलल स्ट्रोक. धावा मिळतात त्या 4. सैराट वडापाव झिंग झिंग झिंगाट मिरची चौकार. फटका जबरदस्त. यावेळेस देखील आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी फलंदाजापासून दूर होता. फटका चांगला केला. आय हँड कोऑर्डिनेशन आणि त्यानंतर चौकार इथे पाहायला मिळाला श्यामच्या बॅटमधून आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 46 आकड्यावरती. 46 ऑन दी बोर्ड. 46 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 46 ऑन दी बोर्ड. लोड फुल टॉस ऑन साइडला. क्षेत्ररक्षक वर्ड कॅच. कमालीचा कॅच ऑफ द नाईट. आणखी एक जबरदस्त झेल इथे पकडलाय. केस संपलाय. माघारी परतावं लागतंय. श्याम बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 2. श्यामची विकेट. यस, फुल टॉस बॉल होता. फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. अगदी फ्लॅट स्ट्रोक केला. पॅरलल केला. क्षेत्ररक्षक भिंत मध्ये आले आणि त्यानंतर झेल अगदी चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केला आणि आता माघारी धाडलं. विकेट आले. श्यामची विकेट. 2रा धक्का बसला. त्यांना मिळालं बक्षीस म्हणून आता या ठिकाणी सचिन खोत तसेच ओम साई स्पोर्ट्स यांच्या वतीनं सर्व प्रेक्षकांच्या वतीनं अतिशय उत्कृष्ट असं समालोचन करणारे आमचे मित्र कोकणचा आवाज म्हणायला काय हरकत नाही आर्य बेर्डे सर यांना 100 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. यस, थँक्यू सो मच सर. दरम्यान आपण पाहिलं तर 2री विकेट आले. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत असलम शेख दाखल होत असताना पाहायला मिळतात.
असलम शेखला आपण पाहतोय 46 आकड्यावरती दुसरा फलंदाज बाद झालाय. दुसरी विकेट आली आहे, चिंतेची बाब राहिली. आता मात्र आपण पाहिलं तर दुसरी विकेट शामची महत्वाची आली आणि त्यामुळे असलम शेख बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. निश्चितच विचार केला तर सैदाट वडापाव सेंटर 32 शिराळा संघ आता मात्र कुठेतरी विकेट गमावताना पाहायला मिळतोय. इथे खराब चेंडू आला वाईटच्या स्वरूपात. एक्स्ट्रा डाव इथे खर्च केली आहे आणि एक्स्ट्रा डावाच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. 47 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 47 ऑन दी बोर्ड. 47 धावा धाव फलकावरती. 47 ऑन दी बोर्ड. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आहे. किती धावांपर्यंत मजल मारली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. यस, यावेळेस देखील आपण पाहिलं तर स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची संख्या मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 47 आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. निश्चितच 13 धावा आतापर्यंत खर्च जरूर केल्या आहेत, मात्र एक विकेट देखील आले आहे. मैदानाचा विचार केला तर धावा या मैदानावरती बनवल्या जातात. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा डोंडो रे साजना. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत. आणखीन एक निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 संपलाय. 47 धावा धाव फलकावरती. कॅमेरामॅन आपल्याला विनंती, आपण प्रेक्षकांकडे फोकस करायचं आहे. निश्चितच आपण पाहिलं तर या मैदानावरती आतापर्यंत 2000 प्रेक्षक वर्ग. चला, त्याचबरोबर प्रेक्षक वर्ग हात वरती करायचे आहेत. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहूया. टॉर्च देखील पेटवल्या जात आहेत. यस, क्रिकेटची पंढरी आहे 32 शिराळा म्हटलं तर क्रिकेटची पंढरी. आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये हे क्रिकेट प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच म्हटलं जाताना नाद निराळा म्हणजेच 32 शिराळा. निश्चितच 32 शिराळाचे हे दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय आणि त्यांनी गर्दी केली आहे या मैदानावरती. यस, त्याचबरोबर प्रत्येक षटकाराला माही शिंदे यांच्याकडून 50 रुपयांचं कॅश प्राइज आलं. प्रत्येक षटकारासाठी माही शिंदे यांच्याकडून 50 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. सर बॅटने लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. डाऊन दी ग्राउंड आले. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. निश्चितच क्षेत्ररक्षण चांगलं. त्यानंतर 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. गौरवला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. ते 2 धावा आल्यात पहिल्या बॉल वरती. 49 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. हो, यावेळेस देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू अगदी खोलात टाकलाय. प्रयत्न अगदी यॉर्करचा पाहायला मिळाला आणि प्रयत्नामध्ये यश देखील आलंय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. निश्चितच विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये जी आक्रमकता होती, पहिल्या षटकामध्ये खास करून जी आक्रमकता होती, त्या आक्रमकतेवरती आता लगाम लावलाय, बांध लावला. खऱ्या अर्थाने गोलंदाजांचं कौतुक इथे करावं लागेल. 49 धावा धाव फलकावरती. 49 ऑन दी बोर्ड. 49 या आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला पाहतोय. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. निश्चितच विचार केला तरी शेवटचं षटक आपण पाहतो. आतापर्यंत 49 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. किती धावांपर्यंत पोहोचले जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. किती धावांचं टार्गेट इथे सेट केलं जाईल हे देखील पाहावं लागणार आहे. कोणता संघ बाजी मारणार याचं उत्तर, कोणता संघ क्वार्टर फायनल मध्ये जाणार याचं देखील उत्तर मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार. फटका केला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. नैसर्गिक अडथळा तारेला हाताळला चेंडू आणि त्यानंतर डायरेक्ट हिट. थेट माघारी जावं लागतं. एकदा जोरदार टाळ्या या फेकीसाठी येऊन जाऊ द्या. आर्य शहाने थ्रो केलाय आणि इथे माघारी जावं लागतं. विकेट आली आहे. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. यस, या फेकीसाठी माही शिंदे यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज आर्य शाह साठी आलंय. हरवा बॅटने फटका इथे केला. त्यानंतर आपण पाहिलं तर तारेला चेंडू आदळला. त्यानंतर आर्य शाह वेगाने आले आणि डाव्या हाताने अगदी रवींद्र जडेजा प्रमाणे लेझर गाइडेड मिसाईल सोडले आणि थेट लँड केली यष्ट्यांवरती आणि विकेट देखील आले. निश्चितच असलम शेखचा खेळ संपलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल दाखल होत असताना पाहायला मिळतात.
राहुलला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 50 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 50 ऑन द बोर्ड, 50 धावा धावफलकावरती. खोलवडापाचा बॉल ऑन साइडला टर्न केला जातं. पुन्हा एकदा रनआउटची संधी, आणखीन एक डायरेक्ट हिट, आणखीन एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात माघारी परतत असताना पाहायला मिळतोय. विकेट आली आहे. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. क्षेत्ररक्षण पाहून, फेकी पाहून असं वाटायला लागलंय सातारा संघाचे खेळाडू लहानपणी गोट्या जास्त केले. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते आणि त्याचबरोबर फेकी देखील अचूक पाहायला मिळते. सातत्याने आपण पाहिलं तर यष्ट्यांचा वेध घेत हॅलो हॅलो अचूक फेकी सातत्याने पाहायला मिळाले. या एंडवरून अगदी आपण पाहिलं तर त्या दिशेने डायरेक्ट हिट करणं थोडंसं कठीण होतं, मात्र तिथून देखील यष्टांचा वेध घेतलाय. नवीन बॅटर नयन मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालेत. नयनला आपण पाहतो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत 50 या आकड्यावरती चौथी विकेट. रनआउटच्या बॅक टू बॅक 2 विकेट आले आहेत. 50 धावा धावफलकावरती. 50 ऑन द बोर्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत नयन दाखवत असताना पाहायला मिळतात. ऑन साइडला टर्न केलाय मनगडाच्या साह्याने, फटका ऑन साइडला. धावा मिळतात त्या 4. आला राहुलच्या पाठपदरा ब्रँडेड शो सैराट वडापाव झिंगाट मिरची चौकार. यास जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. निश्चितच राहुलच्या बॅटमधून चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 54 या आकड्यावरती. 54 ऑन द बोर्ड. 54 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. निश्चितच चांगली धावसंख्या आतापर्यंत बनवली गेली आहे. शेवटचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, फलंदाजापासून दूर ठेवला आणि इथे मात्र वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव आली आहे. यास 3ऱ्या पंचांची मागणी केली जाते. या 6 व्हाईट बॉल, व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव येते. या एक्स्ट्रा डावीच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 55 या आकड्यावरती. 55 ऑन द बोर्ड. 55 धावा धावफलकावरती. निश्चितच आपण पाहिलं तर कुठेतरी जी धावसंख्या बनवली गेली त्या धावसंख्येवरती ब्रेक लावलाय. निश्चितच चांगली गोलंदाजी अखेरच्या काही षटकांमध्ये केल्या. पहिलं षटक वगळता निश्चितच गोलंदाजांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्यापर्यंत 55 धावा इथे धावफलकावरती. 55 ऑन द बोर्ड. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटचा बॉल, कोलवाडापाचा बॉल, हेलिकॉप्टर उडवलाय. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. धावा मिळतात त्या 4. जमिनीला गुदगुदल्या करत जाणारा राहुलच्या बॅटमधून सैराट वडापाव झिंगाट मिरची चौकार. षटक क्रमांक 4 इथे संपलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 59 आकड्यावरती. जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 24 चेंडू आणि 60 धावा. 24 मध्ये 60 ची गरज. हॅलो 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 मोरिया स्पोर्ट्स सांगली सौजन्य सैराट वडापाव सेंटर बायपास रोड. सैराट वडापाव झिंगाट मिरची स्पॉन्सर्ड बाय सैराट वडापाव यांनी पुरस्कृत केलेली ही टीम गत वर्षी सुद्धा बक्षीस पात्र फेरीत दाखल झाली होती. रनर अप अशी ही मोरिया स्पोर्ट्स सांगलीचा संघ आपल्या दुसऱ्या फेरीत आता मात्र पहिली इनिंग संपूर्ण आता क्षेत्ररक्षणासाठी जातोय. 60 धावा बनवाव्या लागतील सातारा संघाला.
एन के मुल्ला ब्रदर्स स्पॉन्सर्ड बाय सातारा स्पोर्ट्स सातारा टीम फलंदाज पाठवा. काय ते यानंतरचा सामना मिरज वर्सेस के के स्पोर्ट्स कराड. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. शेवटचा पुकार असेल. के के स्पोर्ट्स कराड कर्णधार हॅलो आणि मिरज प्रभू 11 मिरज कर्णधार. लास्ट कॉल असेल. टॉस साठी यायचंय पटकन. के के स्पोर्ट्सचे कर्णधार इथं उपलब्ध आहेत. नेट चालू केलं होतं. चला सामना चालू करून घ्या. पंच बक्षीस किती रुपये आणि कशासाठी हा 3 ओव्हर मध्ये संपवलं तर आणि फलंदाज नागेश कॅप्टन. ओके हा जर सामना फलंदाजाने 3 षटकांमध्ये पूर्ण केला तर 1001 रुपये अमर मुंडे आणि नागेश कासार यांच्याकडून असतील. बॅटिंग टीमला ऑफर आहे. 3 षटकात म्हणजे 18 चेंडूत 60 धावा जर बनवल्या तर 1001 रुपये रोख कॅश प्राइज अमर मुंडे आणि नागेश कासार यांच्याकडून राहील. ऑड मॅच आलेले आहेत. आणि पुढील सामन्याचा टॉस माननीय अजय अप्पा यांच्या हस्ते होईल. हॅलो आलेत दोन्ही कर्णधार आलेत. अजय अप्पा प्लीज विनंती आहे. पहिल्या चेंडूवरती नो चेक करायचं आहे. हाईट नो. सर ही इनिंग मी करतो. नाही मी नाही करत आता. इट्स नो बॉल नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आणि त्याचबरोबर एक धाव पळून इथे पूर्ण केली जाते. 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती बॅटिंग साठी स्ट्रायकिंग इन वरती अर्थातच आपण पाहतोय आर्य शहा पाहायला मिळतोय. लेदर बॉल क्रिकेट मध्ये देखील ज्या खेळाडूचा हातखंड राहिलाय महाराष्ट्र प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेट मधली महाराष्ट्राची सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये कोल्हापूर टस्कर्सचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू स्ट्रायकिंग इन वरती आर्य शहा. फटका केला. एक्स्ट्रा कव्हरचा फ्री हिटचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक येत आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती ते मात्र समाधानी राहावं लागतंय. निश्चितच पहिल्या 2 चेंडूंवरती दोन्ही चेंडूंवरती विकेटच्या संधी निर्माण केल्या होत्या. यस 3 धावा धाव फलकावरती 3 ऑन द बोर्ड. सुशील बुर्ले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सांगली एक्सप्रेस सध्याच्या घडीला पाहायला मिळते. खोलातला बॉल ऑन साइडला फक्त टर्न केलं जात आहे. दिशा दिली आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 4 या आकड्यावरती.
4 धावा फलकावरती 4 ऑन द बोर्ड. स्ट्रायकिंग एंड वरती आर्य शहा पाहायला मिळतोय. सुशील बुर्ले गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. सांगली एक्सप्रेस आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये मेडन षटक हाताळण्याचा कारनामा देखील या खेळाडूने केलाय. वेगात होता, वेगामध्ये इथे बीट केलं जात आहे. निश्चितच जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केला गेलाय. आर्य शहाच्या विरोधात चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. 5 आकड्यावरती धावसंख्या 5 ऑन द बोर्ड. वेग आहे सुशील बुर्लेकडे आणि त्या वेगाचा पुरेपूर वापर करत असताना पाहायला मिळतोय. सॉरी 4 धावा धावफलकावरती 4 ऑन द बोर्ड. 4 या आकड्यावरती धावफलक. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप पद्धतीने येते. सिंगल कंप्लीट झाले, फंबल झाले आहेत. एका धावेवरती थांबवलं जात आहे. 5 धावा धावफलकावरती 5 ऑन द बोर्ड. 5 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सबीर आले स्ट्रायकिंग गेन वरती. साबिरला आपण पाहतोय. क्षमता आहे या खेळाडूकडे देखील, मात्र ती क्षमता आता दाखवावी लागणार आहे या मॅच मध्ये. बाची कडा पाठीमागे झेल पकडला, विकेट नेते. धक्का क्रमांक पहिला इथे बसतोय. अर्थातच सैराट वडापाव झिंगाट मिरची. विकेट फलंदाज बाद. साबिर बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत. अर्थातच साताऱ्याचा हार्दिक पांड्या, मयूर कुंभार मैदानाच्या आतपर्यंत दाखवत असताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूची चर्चा सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते, तो खेळाडू साताऱ्याचा वंडर बॉय. बॅटिंग साठी मयूर कुंभार दाखवत असताना पाहायला मिळतोय. 5 आकड्यावरती पहिली विकेट. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर बॅटच्या साह्याने मयूर कुंभार निराशाजनक कामगिरी होती, मात्र आता बॅटच्या साह्याने धाबा बनवाव्या लागतील, कारण 5 आकड्यावरती इथे पहिली विकेट आली. पहिला धक्का निश्चितच 5 आकड्यावरती बसलाय. सध्याच्या घडीला आयकॉन म्हणून देखील या खेळाडूची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. आयकॉन खेळाडूंच्या यादीमध्ये देखील हे नाव सातत्याने घेतलं जात आहे. दोन्ही खेळाडू आपण पाहिलं तर सुशील बुर्ले हे नाव देखील सातत्याने चर्चेत आहे. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील हातखंडा राहिला या खेळाडूचा. बाउन्सर इथे पाहायला मिळाला. सरप्राईज केलं, वेगात होता, पाठीमागे घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव. स्ट्राईक स्वतःकडे. षटक क्रमांक पहिला संपलाय. 6 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस. षटक संपलंय. पहिल्या षटकाचा केस संपलाय. 9+1. त्यानंतर फ्री हिटच्या बॉलवरती 1 धाव, त्याच्यानंतर पुन्हा एकदा 1 धाव, त्याच्यानंतर डॉट बॉल 1 रन, विकेट आणि शेवटच्या बॉलवरती 1 रन. 6 चेंडू झालेत. त्याचबरोबर आपण स्क्रीनवरती पाहतोय निलरुद्रा लाईट्स. या स्पर्धेमध्ये निलरुद्रा लाईट्सच्या माध्यमातून देखील दर्जेदार काम केलं जात आहे. त्याचबरोबर सद्गुरू कृपा विशाल टी स्टॉल यांचं देखील सहकार्य या स्पर्धेमध्ये मोलाचं राहिलं. यस, कोणत्याही गोलंदाजाने जर या मॅच मध्ये हॅट्रिक मिळवली तर राहुल निकम सर फौजी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. जिथे जागा भेटेल तिथे प्रेक्षक वर्ग बसताना पाहायला मिळत आहेत. चला, त्याचबरोबर सचिन शिंदे सरांचा माणूस देखील आमच्या समालोचन कक्षामध्ये आलाय. म्हणजेच काय तर आता बक्षिसांची खैरात देखील केली जाणार आहे. यस, माही शिंदे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 50 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. चला, आता अमर मुंडे यांचा देखील माणूस आलाय. म्हणजेच काय आता पुन्हा एकदा बक्षिसांची खैरात इथे केली जाणार आहे. शिवराज आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी शिवराजच्या खांद्यावर. राहुल आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. राहुलला आपण पाहतोय. निश्चितच वेगात होता. इथे मात्र आपण पाहिलं तर पंचांकडे अपील केली आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. पहिला चेंडू राहुलचा डॉट आलाय. 17 मध्ये 54ची आवश्यकता. अतिशय वेगात पाहायला मिळालाय.
डॉट पळाला निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं सध्याच्या घडीला चालू आहे. 6 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. रिक्वायर्ड रन रेट तब्बल 19च्या घरामध्ये. आडवा बॅटने ऑन साइडला फटका ताकदवर केलाय. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. मयूर कुंभारचा वार आलाय चौकार. 9+4 इथे 5 धावा धाव फलकावरती. पंजा मिळतोय निश्चितच, कारण चुकी केली आणि त्या चुकीचा फायदा फलंदाजाला मिळाला. 9+4 5 धावा धाव फलकावरती आणि 5 धावेच्या मदतीने 11 या आकड्यावरती धावसंख्या. येणारा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू फ्री हिटचा आहे. 17 मध्ये 49 ची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. मयूर कुंभार आणि आर्य शाह वरती आता मात्र या मॅचची जबाबदारी पूर्णपणे असणार आहे. ऑन साइडला मयूर कुंभारचा आणखी एक वार आला. बिग 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 हिट सिक्सर. यस, चला षटकार मारला आणि 50 रुपयांचं कॅश प्राइज देखील आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झाला. माई शिंदे यांच्याकडून 50 रुपयांचं कॅश प्राइज जमा झालंय. 17 या आकड्यावरती धाव फलक. याच त्याचबरोबर अजय अप्पा सर यांचं देखील योगदान राहिलं. यस, बॉल देखील आणून देण्याचं काम करतायत. निश्चितच मंडळाची सेवा ते देखील करत असताना पाहायला मिळत आहेत. 17 या आकड्यावरती धावसंख्या. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धाव फलकावरती मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा पाठीमागे. विकेट किपर झेल पकडलाय का? अपील तर केल्या. पंचांचा इशारा. 3ऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते आहे. यस, इट्स नॉट आउट. फलंदाज सुखरूप पाहायला मिळतात. काही इंचेस पाठीमागे राहिले. मात्र एफर्ट्सला दाद द्यावी लागणार आहे. विकेट किपरच्या एफर्ट्ससाठी टाळायला हरकत नाही मित्रांनो. जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले वेस्टर्नच्या पाठीमागे. अगदी आपण पाहिलं तर श्याम यांच्या माध्यमातून एक चांगले एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. चला, त्याचबरोबर सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज प्रथमेश शेटे सर यांच्याकडून आलं. सलगचे 3 षटकार प्रथमेश शेटे सर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. 17 या आकड्यावरती धावसंख्या. 17 ऑन द बोर्ड. मयूर कुंभार वार केले जात आहेत सातत्याने. मयूर कुंभारच्या माध्यमातून आक्रमकता दाखवली जाते. इथे एक चांगला चेंडू डिलिव्हर केला. विकेट किपिंग देखील चांगले पाहायला मिळाले. निश्चितच डॉट बॉल येतोय. पाचची कडा. आता खेळ संपली आहे. आता माघारी परतावं लागतंय. राहुलच्या खात्यामध्ये अर्थातच विकेट आली आहे. मयूर कुंभारचा खेळ संपलाय. धक्का क्रमांक 2. मयूर बॅक टू द पवेलियन. चला, वेग घ्यायचा, स्पीडअप घ्यायचं. बॅटिंग टीम इन आउट फास्ट करायचंय. सुशील आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे. 17 या आकड्यावरती दुसरी मयूर कुंभारची महत्वाची विकेट आली आणि आता मात्र जागा घेण्यासाठी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सुशील दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. 2 चेंडू इथून पुढे शिल्लक असणार आहेत. यस, त्याचबरोबर राहुल निकम सर यांच्याकडून राहुलसाठी पारितोषिक आलंय. मयूर कुंभारच्या विकेटसाठी राहुल यांच्यासाठी पारितोषिक 200 रुपयांचं कॅश प्राइज राहुल निकम सर फौजी यांच्याकडून आलंय. यास इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. लगातारचे 3 षटकार आणि 1000 रुपयांचं कॅश प्राइज प्रथमेश शेटे सर आणि त्याचबरोबर प्रत्येक षटकारासाठी 50 रुपयांचं कॅश प्राइज. अर्थातच
अडवा बाटने फटका इथे केला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणखीन एक विकेट धक्के पे धक्का आणि आता मात्र पाठीमागे पूर्णपणे धक्का दिलाय अर्थातच एन के मुल्ला ब्रदर्स सातारा संघाला आणखीन एक विकेट आली आहे धक्का क्रमांक 3 सुशील बॅक टू द पवेलियन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयदीप धनवडे अर्थातच जेडी दाखवत असताना पाहायला मिळत आहेत 17 या आकड्यावरती तिसरी विकेट आले षटक क्रमांक 2 संपलाय 17 या आकड्यावरती 3 विकेट म्हणजेच काय तर झिंगाट मिरची आता तिखट मारा करते बिकट परिस्थितीमध्ये फलंदाजांवरती इथे तिखट मारा झिंगाट मिरचीचा पाहायला मिळतोय सैराट वडापाव खरं अर्थात आपण पाहिलं तर या मॅच मध्ये सुस्थितीमध्ये आता पूर्णपणे ड्रायव्हिंग सीट वरती आपल्याला पाहायला मिळतोय हो यावेळेस एक स्विंग मी स्टॉट बॉल येतोय निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे यस असलं मालेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती यस बोल्ड काढल्या तर माई शिंदे यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे बोल्ड विकेट साठी 100 रुपयांचं कॅश प्राइज माही शिंदे यांच्याकडून असणार आहे 17 या आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय आडवा बॅटने ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलं जात आहे प्रोटेक्शन डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 18 या आकड्यावरती 10 मध्ये 42 ची आवश्यकता आहे 10 चेंडू आणि 42 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे कोण जिंकलं टॉस झाला ना अरे आपण टॉस घेऊ दत्ता भाऊ टॉस कोण जिंकलं इथं मिरज आणि याच्यात कराड आणि मिरज कोण जिंकलं आपण घेतलं की मग टॉस आडवा बॅटने ऑन साइडला फटका मिस टाइम आहे क्षेत्ररक्षक नाही सुशील बुर्ले येत आहेत सिंगल कंप्लीट झाली आहे याच इथे मात्र आपण पाहिलं तर एक धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 19 आकड्यावरती 9 मध्ये 41 ची गरज याच त्याचबरोबर बोल्ड विकेट साठी सनी मुंडे यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज कराड संघ निर्णय ठेवायचा कराड संघ नाणेफेक जिंकला आपण निर्णय करायचा यस बॅटिंग करण्याचा निर्णय आडवा बॅटने ऑन साइडला फटका इथे केलाय क्षेत्ररक्षक चांगला पाहायला मिळतं मात्र आपण पाहिलं तर सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न रनआउटची संधी धोक्याची घंटा रनआउट साठी तिसऱ्या पंचाची मागणी इथे केली जाते जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय जरूर हृदयाची धडधड पाडले आर्य शहाला आपण पाहतोय इट्स नॉट आउटचा इशारा तिसरा पंचांचा आला
बादच्या आटली गडा घेतल्या पाठीमागे चाललाय डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे आता मात्र समीकरण इथे बदललं जात आहे निश्चितच जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि या 7 चेंडू मध्ये आवश्यकता असणार आहे 40 धावांचे 60 मध्ये 40 ची गरज म्हणजेच काय तर सैराट वडापाव झिंगाट मिरची निश्चितच या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आता विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळते आहे जबरदस्त कामगिरी केली आहे सैराट वडापाव सेंटर 32 शिराचा संघ जबरदस्त खेळला या मॅच मध्ये देखील खोलवा डप्पाचा बॉल परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये बॉल ऑफ दी नाईट इथे मात्र पाहायला मिळाला 22च्या स्वरूपात एक धाव आली आहे षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय धावसंख्या 21 आकड्यावरती सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक 6 मध्ये 39 ची गरज 6 मध्ये 39 धावा बनवायच्या आहेत श्रेयस आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती यश आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी यशला दिली जाते कोलवाडापाचा बॉल समोरच्या दिशेने फटका इथे केला जातो प्रोटेक्शन आहे डीपमध्ये फंबल झालाय एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे धावसंख्या 22 या आकड्यावरती मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे सामना आता मात्र औपचारिकता पाहायला मिळते यानंतरचा होणारा सामना कराड संघाच्या विरोधामध्ये मिरजचा संघ लो फुल टॉस बॉल यावेळेस देखील आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत नो बॉलचा इशारा आला नो प्लस 2 3 धावा धाव फलकावरती आणि या 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 25 आकड्यावरती 5 चेंडू आणि 35 ची आवश्यकता या मॅच मध्ये 5 चेंडू आणि 35 ची आवश्यकता आणि निश्चितच आपण पाहिलं तर विजयापासून आता दूर गेलाय संघ मात्र इथे फटकाला जवाब केलाय आणि ते समर मुख्य व्यासपीठाला सलामी दिली आहे पारितोषिक होतं मुख्य व्यासपीठाला जर षटका ठोकला तर 200 रुपयांचं कॅश प्राइज होतं कोणाकडून होतं अर्थातच सचिन शिंदे सर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज होतं यस नागेश सरांकडनं 200 रुपयांचं कॅश प्राइज होतं आणि तो षटकार आलाय जेडीच्या बॅटमधून षटकार आलाय यस निश्चितच आमच्या व्यासपीठावरती प्रताप सरांनी झेल देखील पकडला यावेळेस देखील फटका आणखीन एक चांगला आलाय जेडीच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळत आहे जरी या सामना पराभवाच्या छायेमध्ये असले तरी देखील आपण पाहिलं तर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम इथे जेडी करतोय चांगला फटका अवे फ्रॉम द बॉडी फक्त आणि फक्त टाइम केला आणि त्यानंतर हा षटकार इथे पाहायला मिळाला 3 मध्ये 23 ची आवश्यकता आहे 3 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे या मॅच मध्ये सदतीस धावा धाव फलकावरती 3 मध्ये अजूनही 23 धावा विजयापासून दूर आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी टॅप केलं जात आहे दरम्यान इथे एक सिंगल धाव आली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 38 आकड्यावरती 2 चेंडू आणि 22 धावा म्हणजेच काय तर आता पराभवाच्या छायेमध्ये आपण पाहतोय चला यानंतरचा होणारा सामना KK11 कराड संघाच्या विरोधामध्ये प्रभू 11 मिरजचा संघ नाणेफेक जिंकला KK11 कराड संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला लेफ्ट केलाय समोरच्या दिशेने आर्य शहाच्या बॅटमधून मोठा धमाका षटकार मात्र आता पाहिलं तर वेळ निघून गेले निश्चितच वेळेला महत्व आहे आणि इथे वेळ निघून गेले अर्थातच पाहिलं तर षटकार आलाय
आर्यशाच्या बाटमधून मात्र आता पराभवाच्या छायेमध्ये आलेत. पराभवाने आता विळखा घातलाय, कारण प्रतिस्पर्धी संघ सैराट वडापाव सेंटर अगदी झिंगाट होऊन मैदानाच्या आतमध्ये लढलाय आणि प्रतिस्पर्धी संघाला शमवलंय. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका लाजवाब आलाय. आर्यशाच्या बॅटमधून आणखीन एक मोठा धमाका आलाय, मात्र इथे विजयावरती शिक्कामोर्तब केलाय. अर्थातच सैराट वडापाव सेंटर बत्तीशिरा संघ या सामन्यावरती विजय निश्चित केला आणि त्याचबरोबर क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आजच्या दिवसातला सैराट वडापाव सेंटर बत्तीशिराचा संघ. यास कॅमेरामन इथे देखील फोकस करायचा आहे. सैराट वडापाव झिंगाट मिरची पहा कशी नाचते. झिंगाट मिरची आपण पाहतोय. यस झिंग झिंग झिंगाट इथे देखील पाहायला मिळते. यस क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय आणि या समर्थकांचा जल्लोष पाहायला मिळतोय. यस क्वार्टर फायनल मध्ये दाखल झाला. अर्थातच सैराट वडापाव सेंटर बत्तीशिराचा संघ झिंगाट मिरचीने कमाल केली आहे, जबरदस्त काम केले या मॅच मध्ये. प्रतिस्पर्धी संघाचा कार्यक्रम फिक्स केलाय. चला KK11 कराड क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सॉरी मिरज संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं.